नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. पाण्याचा माठ घरात कुठे ठेवावे, कोणत्या दिशेला ठेवला तर धन लाभ होतं, कुठे ठेवल्यास घरात वाद, आजार आणि आर्थिक अडचणी वाढतात. मित्रांनो, पाणी म्हणजे जीवन, पण वास्तुशास्त्रानुसार पाणी चुकीच्या ठिकाणी असेल तर ते जीवनात अडथळा निर्माण करू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक अचूक वास्तू उपाय सांगणार आहे, जो केल्यावर घरात नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सुख समृद्धी वाढते. पाण्याचा माठ वास्तुशास्त्र महत्त्व. वास्तुशास्त्रात पाणी जलतत्वाचं प्रतीक आहे. धन, आरोग्य आणि मानसिक शांतीशी जोडलेलं आहे. घरात पाणी ज्या ठिकाणी असतं तेथील ऊर्जा थेट घरातील लोकांच्या विचारावर आणि नशिबावर परिणाम करते. म्हणूनच फक्त माठ ठेवणं नाही, योग्य दिशा, योग्य पद्धत आणि योग्य नियम पाळणं फार गरजेचं आहे. पाण्याचा माठ ठेवण्याची सर्वात शुभ दिशा. ईशान्य दिशा, नॉर्थ ईस्ट, उत्तर पूर्व सर्वात शुभ. ही दिशा देवस्थान, सकारात्मक ऊर्जा आणि धनवृद्धीची दिशा मानली जाते. जर तुम्ही माठ, पिण्याचं पाणी किंवा मडकं ईशान्य दिशेला ठेवलं तर घरात शांतता राहते, मन प्रसन्न राहतं, अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात, पैशाची आवक हळूहळू वाढते. शक्य असल्यास माठ जमिनीवर न ठेवता लाकडी पाटावर ठेवा. उत्तर दिशा आर्थिक लाभासाठी उत्तम. उत्तर दिशा कुबेराची दिशा आहे. जर माठ उत्तर दिशेला असेल तर पैसा अडकत नाही, उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतात, नोकरी, व्यवसायात स्थिरता येते. विशेष जे लोक व्यवसाय करता किंवा आर्थिक अडचणीत आहे त्यांनी माठ उत्तर दिशेला ठेवावे. माठ ठेवू नये अशा दिशांचा धोका. दक्षिण दिशा सर्वात अशुभ. दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते. जर पाण्याचा माठ दक्षिणेला असेल तर अचानक खर्च वाढतो, घरात सतत भांडण होतात, मानसिक तणाव वाढतो, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. अनेक घरांमध्ये कारण न समजता त्रास होतो. त्याचे हे एक मोठं कारण असू शकतो. आग्नेय दिशा साऊथ ईस्ट. अग्नीकडील दिशा. ही दिशा अग्नितत्वाशी संबंधित आहे. पाणी प्लस आग, संघर्ष. यामुळे नवरा बायकोमध्ये वाद, घरात चिडचिड, अपयशाची भावना. बाथरूम किंवा टॉयलेटजवळ माठ ठेवू नका. पिण्याचं पाणी अशुद्ध ऊर्जेजवळ ठेवलं तर ते नकारात्मक होतं. याचा परिणाम आजार, नकारात्मक विचार, घरात उदासी. माठ कोणत्या प्रकारचा असावे? मातीचा माठ सर्वात श्रेष्ठ. मातीचा माठ नैसर्गिक, थंडावा देणारा, सकारात्मक ऊर्जा वाढवणारा. शक्य असल्यास प्लास्टिक किंवा स्टील टाळा. तुटलेला, गळणारा माठ कधीही वापरू नका. तुटलेला माठ म्हणजे धनाची गळती, नात्यांमधील तडे, घरातील स्थिरता कमी. असा माठ त्वरित बदलावे. माठ ठेवताना पाळायचे महत्त्वाचे नियम. माठ नेहमी स्वच्छ ठेवा. पाणी रोज बदला. झाकण लावलेला असावे. माठ रिकामा ठेवू नका. माठावर धूळ साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा माठ स्वच्छ पाण्याने धुवा आणि मनात सकारात्मक विचार ठेवा. विशेष वास्तू उपाय. हा उपाय नक्की करा, परिणाम लवकर दिसतो. मातीच्या माठात पाणी भरताना त्यात एक तुळशीचं पान किंवा एक चांदीचं नाणं ठेवा. हे पाणी घरातील नकारात्मक शोषून घेते, देवकृपा वाढवते, आर्थिक अडचणी दूर करते. विशेष गुरुवारी किंवा सोमवारी हा उपाय केल्यास परिणाम अधिक प्रभावी मिळतो. मित्रांनो, पाण्याचा माठ छोटा विशेष वाटतो, पण त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंटमध्ये जल शुद्ध लिहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, असेच खरे, सोपे आणि प्रभावी वास्तू उपाय पाहण्यासाठी या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.